गाडी बघ मी बरोबर लावून घेतोय. अरे यार चल, तुला टाइम होतोय ना. 5 मिनिटं मी लावून घेतो. चल चल, तुला सोडवतो पहिले 5 मिनिटं 20 मिनिटं काय नको. ते झाले ना 2-3 किलो. 3 किलो गाईज आपल्या गायत्रीचं वजन कमी झालेलं आहे. अजून ती चालले डाईट वगैरे करते ना. पैसा बोलते बघ, पैसा बोलते मम्मी बोलते न. बाईने आज खूप भारी. मी बोलायच्या अगोदरच बोलते, मग बोलू बी नाही वाटत. बाई खतरनाक बघू खोलले ग. पडल्यावर काय होईल याचा? इन्शुरन्स काढलाय बाबा जेव खोटा कॅश घेतला असेल. ओहो प्रियाची खुशी. अरे वो सेल्फ गिफ्ट लेने के लिए खुशी अलग रहती है. खतरनाक काम. हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल. तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे. सो सकाळचे 7 वाजलेत. तर दुकानावरती आलोय. दुकान वगैरे लावायची सुरुवात केली नाही अजून. आत्ताशी जस्ट आलोय. आकाश भाऊ आलता ना, म्हणून आपल्या आकाश भाऊमुळे आपल्याला टाईम झालता उठायला जरा. काल आलं तर रात्रभर जरा फिरलो, नाईट आऊट केली, त्यामुळे उठायला जरा लेट झाला. सो 7चा क्लायमेट. चल याने आंघोळ नाही केली गाईच. मस्त आंघोळ वगैरे करून आला. जरा बोललो बरं घरी फ्रेश हो. सो नाही झाला फ्रेश. कपडे कालचे बरोबर घरी जाऊन आंघोळ करतो, मस्त फ्रेश होतो, मग निघतो आम्ही. आंघोळ नाही केली पण परफ्यूम पहिले मारले भाईने. रिक्षात बोलते वास नको यायला, कोणलं वाटलं नाही पाहिजे की आणि आंघोळ नाही केले. चला गाईच काही नाही. आजचा ब्लॉग कसा होता कसा नाही लास्टपर्यंत बघायला विसरू नका, एंडिंगपर्यंत. न कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बोल ना भाऊ, काहीतरी बोल ना. काय करा. काल तू फक्त ब्लॉग नाही बनवला. हा काल यार झोपेतून किती वाजता? 3:30 वाजता उठलो. मग 3:30 वाजता करू तरी काय, त्यामुळे काल ब्लॉग नाही बनवला. सो आज मंगळवार आहे तर आज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि उद्या बुधवार आहे, उद्याचा ब्लॉग बी भारी होईल, ते पण बघायला विसरू नका. उद्या कुठेतरी चालले. हा गाईज आम्ही चाललोय आता नाशिकला चाललोय. मी पण येऊ का? आईनला भेटायला चाललोय मी. तर ते ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. चल तुला येत असेल ते. तसं पण मी, कुणाल, भावेश आणि माझा भाऊ, सो आम्ही 4 जण चाललोय मस्त. तर ब्लॉग पण बघायला विसरू नका. तर पहिले याला सोडवा लागेल. सोडू का नको? बाई मला सोड की, रिक्षा वगैरे भेटले तर मी निघून जातो पटकन. नको आई येईल रे. 5 मिनिट थांब ना जरा. पटकन फला धुतो पटकन या करता. नको ना. मुद्दाहून चालबाजी ना. चालबाजी करते ना. ते काहीच फला वगैरे धुतला, टाटा वगैरे लावून झालेले आहेत मस्त. मुद्दाम म्हणजे चालबाजी. मग गाडीपर्यंत थांब. गाई जेवढा टाइम मुद्दाम चालबाजी करते ना. सगळं फला टाटा मिने लावले. गाडी बघ मी बरोबर लावून घेतोय. अरे यार चल, तुला टाइम होतोय ना. 5 मिनिटं मी लावून घेतो. चल चल, तुला सोडवतो पहिले 5 मिनिटं 20 मिनिटं काय नको. ठीक आहे, चल मला सोड. चला काही झाला सोडवतो, कारण की याला झाले खूप घाई, तरी पण चालबाजी करत. चला काहीच पहिला आकाश भाऊला सोडून येऊ, नंतर आपला जो काम आहे तो करू लगेच. फला तो धुतला, काही टेन्शन नाही. आई यायची वाट बघायची, दादा येते 5 मिनिटं. चला काय बोलशील? बोल ना. काय बोला नाही, 2 मिनिटं मला. तर गाईज आले मस्त मालाची गाडी. पटापट माल उतरून घेऊ. माल काय माहिती, बोचका बिचका पडला नाही पाहिजे. वा बराच माल आणलेला आहे. यो बारदान आणि पाट्या बिट्या सगळ्या भरून आणल्यात. पाट्या चिंबोऱ्या बी आणल्यात गाईज. सो चला पटापट मावरा उतरून घेऊ. तर गाईज सकाळचे 8 वाजलेत. मस्त दुकान वगैरे लावून झालेलं आहे. या साईडला व्हाईट कोलबी आहे, पोचे आहेत. पोचे एकदम हिरवे आहेत. साईज छोटी पण पोचे एक नंबर आहेत. सुरमई आहेत, काले मासा आहेत. यो मिरकल मासा ना, यो मिरकल मासा आहे. खूप आहेत. हलू आहे, काय होतं त्याला, जिताडी.
खापरी पापलेट छोटे, खापरी पापलेट मोठे. ही व्हाईट कोलबी आहे साईडला. यो जिताडा मोठा. सुरमे मस्त कापले आताच दिले 1 किलो हॉटेलवाल्याला. आणि यो कुठला तरी मासा तांबोचा का किती हे बघा. मस्त व्हाईट पापलेट आणलेत. असे पापलेट रुपेशदालाच लागतं आपले जास्ती करून. रुपेशदा बोलतो पापलेट घेऊन येत जा, तुम्ही आणत नाही काय नाही. सो चला व्हाईट पापलेट आहेत छोट्या साईजची. जवला आणलं आहे बरेच दिवसानंतर. मांदेली, बोंबील, ही गाबुली, या साईडला बागरे आहेत, या साईडला राणी मासत. माश्या भनभन करतात यार. धूप ना लावला तर बघा किती माश्यात. धूप आता लावू का नको असा, कारण की आईला खोकला परत झाले. धूप वगैरे लावू नाही शकत त्यामुळे. सो चला या साईडला दादाचा मावरा बी भरलाय मस्त टेम्पोमध्ये. हे बघा या साईडला दादाचा मावरा आहे. मंगळवारी म्हणून जास्त काही दिलं ना, थोडंफार दिले. मस्त वाव मासा बिसा दिले. तर चला मस्त दुकान वगैरे लावून झालेलं आहे. सकाळचं क्लायमेट खूप भारी. मस्त इथे झाडू बिडू मारून घेऊ. मस्त दुकानाची पण घाण काढून घेऊ. इथं घाण खूपच झाले. एक दिवस दुकान बंद असलं ना लईच घाण होतं इथं. बघा यो कचरा, इथून सगळं साफसफाई करायचा. नाही यो दुकान SP संतेश सी फूड शॉप. चला भेटूया. जरासं काम बाकी तो करून घेऊया. तो बर्फ कापाच लागेल वाटतं. दादा बर्फ कापा लागेल का रे? बर्फ काहीच नाही. 2 टप दादाला आका फ्रीज खाली होईल. तर चला 2 टप दादाला बर्फाचे भरू, तर लगेच बर्फ कापायच्या मागे लागू. तर काय वाजले सकाळचे 11:15. तर घेतला मस्त नाश्ता करायला. नाश्ता तर घेतला आणलेला, पण मग आपल्याला पटत नाही सुकी मच्छी वगैरे. त्यासाठी आपण म्हणजे माझ्यासाठी मी वडापाव आणला असतो. मामाने आणलेली सुकी मच्छी, शेवगा ना ढोमी होती. चला वडापाव खाऊ. हे आपल्याला पटत नाही म्हणून नाही खाऊ. बऱ्यापैकी कापायचं लगेच कापून घेऊ. तर गाईज दुपारचं 1 वाजला. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. आता जातो घरी, जरासा आराम करतो, कारण की ऊन तेवढं पडतोय ना काहीच काय सांगू तुम्हाला. एवढा बेकार ऊन लागतोय ना सप्रेमध्ये, तरी पण ऊनाचे वापा डायरेक्ट खालपर्यंत वापा लागा लागलं. तर दादा कापड उडलाय जरासा, बाईचा पण उडलाय. दादा गेला टेम्पो घेऊन. तर चला आपण जाऊया घरी, थोडासा आराम करूया आणि लगेच भेटूया, कारण की लगेच 3:30 वाजता दादा बर्फाला पण जाईल. त्यामुळे आपल्याला लवकरच यावं लागेल. चला जाऊया घरी ना, लगेच भेटू. गाईज 4 वाजलेत. नाही आणला याला दुकानावरती आणलाय. याची मस्ती आल्या चालू झाली. कुठं फिरू ना कुठं नाही असं झाले. दादाने दुकान वगैरे लावलाय. याची मस्ती बघा. चल टाकल्या. अरे बाबा बाबा पाण्यात लय मजा येते त्याला. कशी येते काय माहिती. हे घे याच्यात मजा कर. घे मजा कर याच्यात. हा लय मजा येईल चप्पत. थांब ना, खेळतं एन्जॉय करतं करू दे ना. एन्जॉय करतं करू दे. खुशी खत्म हो गई. ए बाबू गाईज गायत्री बघा बोंबील कापायला लागले. लवकरच आईची जागा घेईल वाटतं. घेशील का? हा जमला तर ये ना. अरे यार मग काती नीट पकड ना. काती तशी का पकडते? कापता नाही येत. शिकशील की असते असते. बरोबर बाबो नीट काप ना. एकाचे 4 तुकडे कर. हा पटापट काप यार गायत्री. ट्रॅफिक बघा. तरी झाले ना 2-3 किलो. 3 किलो गाईज आपल्या गायत्रीचं वजन कमी झालेलं आहे. अजून ती चालले डाईट वगैरे करते ना. सकाळपासून बोलतो पाण्यावर आहे ना. नको मग सांगू नको. आलं म्हणते एवढे स्ट्रगल करते तो लोकांना समजलं पाहिजे ना. असं का बोलते.
पेपर आहेत काम जरा पेपर आहे तर मग अभ्यास कर ना. अभ्यास बी करीन ना काही नाही. बघ अभ्यास नाही करत माझी बुक कंप्लीट करून दे तू. नाही यार आपल्याला नाही जमत. तर काहीच रात्रीचे वाजलेत 8:30 वाजलेत. दादाने दुकान बंद केले दादाचा. चला आपण पिऊया मस्त एक चाय. नाही ते गाईज या साईडला मस्त चाय घेतली मी कपामध्ये. खारी आहे आईने खारी आणलेली. बघा ही खारी. सो चला मस्त चायमध्ये खारी टाकू खाऊन घेऊ. कारण की आपल्याला चाय कुठल्या बी टायमात द्या तुम्ही. आपण कुठल्या बी टायमात चाय पितो. खतरनाक मग दादा आणि मी दोघांचं डेंजर काम असतं. चला पटापट चाय पिऊ लगेच आपला काम आहे तो करून घेऊया. दादा जाईल आता बर्फाला. आल्यावर बर्फ बी कापायचा बराच काम बाकी आहे तो बी करायचा. आज किती टाईम होतो ना किती नाही काय माहिती. सो चला बघू नंतर. गाईज आपल्या प्रियाने नवीन खरेदी केली. काय केले बघू. वा 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 पैसा बोलते. बघ पैसा बोलते मम्मी बोलते बघ लगेच. न बाईने आज खूप भारी. मी बोलायच्या अगोदरच बोलते मग बोलू बी नाही वाटत. बाई खतरनाक बघू खोलले ग. हा खोललेलंच आहे. मार्केट अँड रील्स केव्हा पडेल मग. आज हा आज रात्री. बाबा बाबा बघा काहीच बिर्याणी घेतलंय न्यू आयपॅड ना. पडल्यावर काय होईल याचा. इन्शुरन्स काढलाय. बाबा जेव खोटा कॅश घेतला असेल. कितीला पडला सांगायचं नसतं. प्रायव्हेटली सांगतो. हा बरोबर बाबो बघा काहीच पासवर्ड बी टाकला बाई. नाही कॅमेराचं बरोबर का क्लिअर. चला आपला ब्लॉग चालू आहे. इथे बी कॅमेरा. हो बाईचा फोटो बी काढले बाईचा. वाटलं डेंजर बाई. आईफोन काय हो दिखा नहीं क्या तुम लोगों को. बाय बाबा बाईने कुर्ती भारी घातली. एप्पल का आया आईफोन. गाईज प्रियानी स्वतःच्या कमाईवर घेतले आयपॅड. नाही तुला कसं वाटतं. मला एकदम बरं वाटलं. केक बी खाला ना त्यांनी लगेच. आणि तरी केक पण भरवला आईला. मग स्वतःच्या कमाईवर आहे. सेल्फ गिफ्टेड ना. अशीच मोठी होत जा. ओहो प्रियाची खुशी. अरे वो सेल्फ गिफ्ट लेने के लिए वो खुशी अलग रहते. खतरनाक काम. ते बघ मम्मीला पण गिफ्ट दिलं घेतला तिथे मागं जिंकली. टायटनचा ना तो. का नाही जिंकलं. तर काहीच रात्रीचे 10:15 वाजले. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. आज आपल्याला 2 खुशी मिळाले. एक प्रियाने आयपॅड घेतलं त्याची. दुसरी एक आहे ती नंतर सांगू. चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. तर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.